So good afternoon. Good Good afternoon. afternoon. Yes. So today we will see the next discipline of the civil engineering, that is advanced construction. So last lecture we have read this particular slide. So in the advanced construction, so we can construct the dams, bridges, tunnels, ports, and these structures require the several advanced instrument or equipment or machineries or techniques. आपण का म्हणतोय ना ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन, कारण का हे सिव्हिल इंजिनिअरिंग मधले खूप मोठे स्ट्रक्चर्स आहेत की जे कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपल्याला मशिनरीज लागतात, ऍडव्हान्स टेक्निक स्किल्स यूज करावे लागतात, ग्रेटर मॅन पॉवर लागते, म्हणजे लेबर्सही खूप लागतात आणि मशिनरी खूप लागते आणि त्याचे टेक्निक्स पण खूप ऍडव्हान्स आहेत. सो वी आर टेलिंग दीज स्ट्रक्चर्स आर दी ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन and the techniques we can use for this, that will be the advanced techniques. So again, underwater construction requires specific type of equipment. Dam, bridges, tunnel, ports. With this structure, underwater construction is again one of the advanced construction, and for this advanced construction technology is also required. So पाण्यामध्ये construction कसं करायचं, as we have discussed. So while we are constructing any structure in the water, at that time we have to require greater or higher capacity equipments की जे आपण जनरली आपल्याला ती इक्विपमेंट पाहायला मिळत नाहीत. हे स्पेसिफिक टाइपचे इक्विपमेंट असतात पाण्यामध्ये कन्स्ट्रक्ट करण्यासाठी. सो वी आर कॉलिंग एज दिस इज अगेन वन ऑफ दी ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्निक और टेक्नॉलॉजी. देन पाइल फाउंडेशन और वेल फाउंडेशन. पाइल फाउंडेशन और वेल फाउंडेशन. सो पाइल फाउंडेशन लास्ट लेक्चर मी तुम्हाला एक मिनिटामध्ये एक्सप्लेन केलं होतं की पाइल फाउंडेशन इज रिक्वायर्ड व्हेन द सॉइल कॅपॅसिटी, सॉइल बेरिंग कॅपॅसिटी इज लेस or soil is not capable to take of the above structure. जर ज्या सॉइल वरती एखादं स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करायचं असेल आणि ती सॉइल जर ची बेरिंग कॅपॅसिटी जर कमी असेल तर आपण काय करतो, त्या स्ट्रक्चरचा लोड जमिनीमध्ये खोलवरती आपण ट्रान्सफर करतो. आणि तो कशाने ट्रान्सफर करतो तर पाईल्स कन्स्ट्रक्ट करून. पाईल्स म्हणजे काय असतात तर कॉन्क्रीटच्या अशा 10-15 मीटर डेप्थला आपण इन्सर्ट केलेली पाईप मध्ये कॉन्क्रीट करतो. जसं मी एक्झाम्पल दिले की बोर घेताना जशी आपण पाईप खाली इन्सर्ट करत असतो, सेम पाईप 10-15 फुटापर्यंत कन्स्ट्रक्ट करतो मीटर पर्यंत आणि त्याच्यामध्ये कॉन्क्रीट ओततो आणि त्याच्यामधून परत जे वर स्टील आलेलं आहे त्या स्टील मधून आपण वरचा कॉलम कन्स्ट्रक्ट करतो. सो गॉट इट, दिस पाईल फाउंडेशन. आणि जेवढा कन्स्ट्रक्शनचा एरिया आहे तेवढ्या एरियावरती अशा वेगवेगळ्या डिस्टन्स वरती आपण पाईल कन्स्ट्रक्ट करतो आणि त्याच्यातून कॉलम कन्स्ट्रक्ट करतो वरती. देन वेल फाउंडेशन. वेल फाउंडेशन ही कधी करतो तर पाईल किंवा वेल. वेल म्हणजेच काय, जर जसं की पाईल मध्ये एखाद्या सॉइलची जर कॅपॅसिटी जर कमी असेल तर आपण पाईल करतो. सिमिलरली एखाद्या सॉइलची जर बेरिंग कॅपॅसिटी कमी असेल तर वेल फाउंडेशन पण करतो. वेल म्हणजेच काय, पूर्णपणे जेवढा कन्स्ट्रक्शनचा एरिया आहे त्या कन्स्ट्रक्शनच्या एरियामध्ये खड्डा खोदतो, एक्सकॅव्हेशन करतो. 4 फूट, 10 फूट, 8 फूट, 15 फूट, 20 फुटापर्यंत आपण मोठाच्या मोठा 20 फुटापर्यंत खाली खड्डा खोदतो जमिनीमध्ये आणि पूर्ण या सगळ्या एरियामध्ये आपण कॉन्क्रीट करतो. त्याला राफ्ट फाउंडेशन म्हणतात किंवा वेल फाउंडेशन म्हणतात. या सगळ्या एरियामध्ये कॉन्क्रीट टाकायचं पूर्णपणे खाली. म्हणजे काय होणार आहे, या पूर्ण एरियामध्ये कॉन्क्रीट टाकल्यानंतर काय होणार आहे, या सगळ्या एरियावरती वरून येणारा बिल्डिंगचा लोड एकसारखा जाणार आणि सगळ्या एरियाची तुम्हाला स्ट्रेंथ, तुम्ही सॉइलची त्या खालच्या सॉइलची स्ट्रेंथ तुम्ही वाढवली कॉन्क्रीट करून पूर्ण एरियामध्ये. म्हणजे पूर्ण खड्डा खोदला आणि त्या पूर्ण खड्ड्यामध्ये खाली जवळपास अर्धा फूट जाडीचं आपण कॉन्क्रीट करतो. त्याला राफ्ट फाउंडेशन म्हणतो किंवा वेल फाउंडेशन म्हणतो. लक्षात आलं पाईल फाउंडेशन आणि वेल फाउंडेशन मधला फरक. पाईल फाउंडेशन मध्ये 10 फूट, 20 फूट, 25 फुटापर्यंत आपण होल मारतो आणि त्याच्यामध्ये कॉन्क्रीट ओततो. तसंच वेल फाउंडेशन म्हणजे काय, असा मोठाचा मोठा ट्रेंच खोदतो 10-15 फुटाचा
आणि त्याच्यामध्ये खाली अर्ध्या फुटाच्या जाडीचं पूर्णपणे कॉन्क्रीट मास कॉन्क्रीटिंग करतो आपण आणि त्याच्यातून परत वर कॉलम काढतो. So this is nothing but the pile foundation and well foundation. This is again one of the advanced construction in the field of civil engineering. Then these pile foundation and well foundations are generally provided for foundation of bridges across the river. म्हणजे ब्रिजेसच्या ठिकाणीच का करतो तर रिव्हर नदीमध्ये नदीमध्ये काय असते, वाळू असते आणि वाळूची बेरिंग कॅपॅसिटी जास्त नसते, कमी असते, कारण का त्याच्यामध्ये आपण काही जरी इन्सर्ट केलं व्हर्टिकल ते सरळ वाळूमध्ये घुसत जातं खाली. आपण सहज बसून वाळूमध्ये बघितलं, आपला हात जरी आपण इन्सर्ट करायचा प्रयत्न केला, बोट जरी इन्सर्ट करायचा प्रयत्न केले तर वाळूमध्ये सहज आपलं इझिली बोट जातं. तसं जर पियर एखादा कन्स्ट्रक्ट करायचा असेल तर तो इझिली खाली जाईल. म्हणून खूप साऱ्या डेप्थला जमिनीच्या जिथं वाळू असते त्याच्या वाळूच्या खाली 10-15 फूट मीटर पर्यंत जाऊन आपण या पद्धतीचे फाउंडेशन्स करतो. सो इन द ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन, डॅम, bridges, tunnel, port required several advanced equipment or techniques. Similarly, underwater construction is one of the advanced construction method. Again, pile foundation, well foundation is again advanced construction method or advanced construction structures. And while constructing these structures, we require the advanced technique. म्हणजे मशिनरीज रिक्वायर्ड आहेत हे स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करताना, म्हणून ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण यूज करतो. देन लार्ज स्केल अर्थ इक्विपमेंट large scale earthwork required equipment like power shovel, drag line, bulldozer. आता आपण पाहिलेलं आहे रोड कन्स्ट्रक्ट करत असताना आपण काय करतो, कितीतरी तिथं मोठे मोठे डंपर्स, पोकलँड उभे असतात रोड साईड वरती. कशासाठी? मातीचे लेअरच्या लेअर काय करत असतात, ढकलून लेवल करत असतात रोडवरती. आपण पाहिलेलं आहे जनरली सगळ्यांनी. मग त्याच्यामध्ये एक इक्विपमेंट आहे पॉवर शॉवेल. पॉवर शॉवेल काय असतं तर आपल्या ट्रॅक्टर सारखा मोठा ट्रॅक्टर असतो, रबरी मागचे मोठे टायर असतात आणि त्याला खालच्या बाजूला, त्या ट्रॅक्टरच्या खालच्या बाजूला असं ब्लेड असतं मोठ्याच्या मोठं, आणि ते काय करत असतं, मुरुम जो आहे तो एका ठिकाणी साठवलेला मुरुम त्या ब्लेडनी ओढत रोडवरती स्प्रेड करत असतं. त्याला पॉवर शॉवेल म्हणतो आपण. पॉवर शॉवेल हे एक ट्रॅक्टर सारखंच इक्विपमेंट असतं की ज्याला पोटामध्ये त्याच्या खालच्या बाजूला ब्लेड असतात. त्या ब्लेडनी ते काय करत असतं, माती किंवा मुरुम ओढून नेऊन तो मुरुम रोडवरती स्प्रेड करायचं काम करत असतं. म्हणजे अर्थवर्क म्हणजे मातीचं काम, अर्थवर्क म्हणजे मातीचं काम. मग लार्ज स्केल ऑफ अर्थवर्क रिक्वायर्ड इक्विपमेंट, मातीचं काम करण्यासाठी मग डॅमच्या साईटवरती असेल, रोडच्या साईटवरती असेल, रेल्वेच्या साईटवरती असेल, कॅनॉलच्या साईटवरती असेल, या ठिकाणी खूप मातीचं काम असते. सगळी माती एक्सकॅव्हेट पण करायला लागत असते आणि पसरून पण टाकावी लागत असते. मग त्या ठिकाणी काय लागतं, इक्विपमेंट लागतात. हे मोठे मोठे इक्विपमेंट लागतात. मग त्यातलं एक पॉवर शॉवेल आहे. त्यानंतर ड्रॅग लाईन. ड्रॅग लाईन म्हणजेच आपण पाहिलंय, आपल्याला आतापर्यंत काय माहिती आहे, जेसीपी तेवढा माहित आहे, बरोबर आहे. हे ड्रॅग लाईन वर्ड कशासाठी आहे, पण जेसीपी मधलाच एक टाईप आहे ड्रॅग लाईन की ज्याच्यामध्ये आपण काय करतो, मोठं बकेट असतं पुढे 1 मीटर क्यूबचं आणि आपण माती उकरून काढत असतो, त्याला ड्रॅग लाईन म्हटलं जातं. आपल्याला फक्त जेसीबी माहित आहे. ज्याला जेसीबी कधी म्हणतो आपण, की ज्याला व्हील्स असतात, 4 चाकं असतात आणि पाठीमागच्या बाजूला जो बूम असतो त्याला जेसीबी म्हणतो. पण जे चेनवर चालतं, बघितलं असेल चेनवरती, त्याला पोकलँड पण म्हणतो आपण, त्याला ड्रॅग लाईन म्हणतात. आणि ते काय करतं, माती उकरतं आणि दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या प्लेसला डंप करायचं काम करत असतं. एक्सकॅव्हेशन अँड डम्पिंग. ड्रॅग लाईनचं वर्क काय, एक्सकॅव्हेट करायचं आणि डंप करायचं दुसऱ्या ठिकाणी. दिस इज दी ड्रॅग लाईन. हे सुद्धा मातीचं काम करण्यासाठी वापरतो. देन बुलडोजर. The bulldozer is one of the equipment we are using for drag the earth in the forward direction. म्हणजेच पुढच्या बाजूला जी ब्लेड लावलेलं असतं त्याला आपण मराठी ट्रॅक्टरला लावलेली फळी म्हणतो आपण, बरोबर आहे, सर्वांना माहित असेल. तर जी पुढची फळी असते
ट्रॅक्टरला फळी जोडली की त्याला ट्रॅक्टर म्हणत नाही तर आपण बुलडोजर म्हणतो. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये ट्रॅक्टरला जर आपण पुढे फळी जोडली असेल तर त्याला बुलडोजर म्हणतात. मग हा बुलडोजर कसं काय काम करतो, तर जी पुढची जी एखादी छोटी टेकडी असेल किंवा एखादा जास्त मातीचा ढीग असेल तर काय करतो आपण त्या ब्लेडनी कापत कापत काय करतो, लेवल करतो जमिनीची. सो फॉर दिस ऑल वर्क म्हणजे मातीची कामं करण्यासाठी या पद्धतीची पॉवर शॉवेल, ड्रॅग लाईन, बुलडोजर या पद्धतीची काय करतो आपण इक्विपमेंट वापरतो ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन मध्ये. देन फॉर मॅसिव्ह कॉन्क्रीट वर्क in dam concrete. For massive concrete work in dam concrete, mixing plant is required to be erected at dam site. बघा, ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन, डॅम हा एक ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन आहे. मग इथं जर कॉन्क्रीट करायचं असेल, आता तुम्ही डॅम पाहिलेला आहे सर्वांनी, आपण इमेजेस मध्ये पाठीमागच्या काही स्लाइड मध्ये पिक्चर मध्ये पण डॅम पाहिला, किती मोठा लांब स्ट्रक्चर आहे आणि किती कॉन्क्रीट दिसतंय ते केलेलं जाडीचं. आता हे जर कॉन्क्रीट आहे, हे जर आपण एक 50 लोक लावून जर घमेल्याने भरायचं म्हणलं तर सोपं आहे का हो? डॅम मधले कॉन्क्रीट एक 50 लोक लावून घमेली पाटी माहित आहे सर्वांना, घमेली पाटी, त्याच्यामध्ये कॉन्क्रीट घेऊन जर तिथं ओतणं इतकं सोपं आहे का? नाहीये. कारण का इतकं मोठं स्ट्रक्चर आहे ते, आणि जर आपण पाटीनं कॉन्क्रीट ओतत बसलो तर परिस्थिती काय होईल? त्याच्यासाठी ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्निक आणि मेथड यूज करावीच लागते. आणि मग काय करतो आपण, तर ह्या डॅमच्या ठिकाणी कॉन्क्रीटचा मिक्सिंग प्लांट, बघा मी ते सर्कल केलं, मिक्सिंग प्लांट म्हणजे डॅमच्या जवळच प्लांट उभा करायचा की जिथं ह्यूज अमाऊंट मध्ये आपण कॉन्क्रीट तयार करू आणि मशिनीने आपण त्या डॅमच्या साईटमध्ये, डॅमच्या जिथं कॉन्क्रीट आपल्याला ओतायचं आहे त्या ठिकाणी ओतो आपण. मग मॅसिव्ह म्हणजे खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये कॉन्क्रीट करायचं असेल तर मिक्सिंग प्लांट लागतात. मग मिक्सिंग प्लांट इज वन ऑफ द ऍडव्हान्स्ड टेक्निक फॉर दी मेकिंग दी कॉन्क्रीट. कॉन्क्रीट तयार करण्यासाठी, मोठ्या प्रमाणात कॉन्क्रीट तयार करण्यासाठी मिक्सिंग प्लांट असतात. 10-10 मिनिटांमध्ये 10-10 मीटर क्यूब कॉन्क्रीट बाहेर पडतं एका बॅच मधून, की जे माणसांना करायला लावलं तर 10-10 दिवस होणार नाही किंवा 1-1 महिना होणार नाही, की जे 10 मिनिटांमध्ये कॉन्क्रीट होतं. सो दिस इज दी ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वी कॅन यूज फॉर दी मॅसिव्ह कॉन्क्रीट वर्क. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात कॉन्क्रीट करायचं असेल तर असं करतो, हा प्लांट उभा करतो. देन कन्स्ट्रक्शन ऑफ पॉवर स्टेशन्स. कन्स्ट्रक्शन ऑफ पॉवर स्टेशन, डॅमच्या खालच्या बाजूला आपण काय करत असतो, पॉवर स्टेशन, पॉवर हाऊस उभा करतो. कशासाठी? इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी. इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट होते? समजा हा डॅम आहे तुमचा आणि इकडे तुमचं वॉटर आहे. मग इथं तुम्ही तो पंप हाऊस बसवलेला असतो, तयार केला असतो. मग ह्या डॅम मधून डायरेक्ट पाईप काढून ह्या पंप हाऊस मध्ये पाणी आणलेलं असतं आणि मग इथं तुमचा टर्बाईन असतो, त्याला ब्लेड लावलेले असतात टर्बाईनला. टर्बाईनला ब्लेड लावले असतात. मग हे प्रेशरनं जे पाणी येणार आहे, हे पाणी कुठे जातं? ह्या टर्बाईन वरती. मग हे टर्बाईन फिरतो आणि हा टर्बाईन फिरल्यानंतर तो टर्बाईन शाफ्ट, त्याचा जो शाफ्ट आहे तो परत इलेक्ट्रिक मोटरला जोडलेला असतो आणि त्याच्यावरून मग तुमची इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. हे तुम्ही हे डिटेल, टर्बाईनचं डिटेल वगैरे तुम्ही मेकॅनिकल मध्ये लर्न करणार आहे, बेसिक मेकॅनिकल मध्ये. पण अशा पद्धतीचं हे सिव्हिलचं स्ट्रक्चर. सिव्हिलचं काम कुठे आहे? डॅम मधून हे पाणी ह्या टर्बाईन पर्यंत सोडण्यापर्यंत सिव्हिलचं काम आहे. मग पॉवर स्टेशन, कन्स्ट्रक्शन ऑफ पॉवर स्टेशन. हे पॉवर स्टेशन कन्स्ट्रक्ट करायचं म्हणजे सुद्धा खूप ऍडव्हान्स्ड टेक्निक्स वापरावे लागतात. देन ऑफशोर ऑइल रिंग, समुद्रामधून ऑइल काढणे. आपण ऐकलेलं आहे, समुद्रामधून ऑइल काढतो आपण समुद्राच्या खालून. तर ते ऑइल काढण्यासाठी सुद्धा खूप ऍडव्हान्स टेक्निक यूज कराव्या लागतात. मोठ्या बोटी समुद्रामध्ये घेऊन जाव्या लागतात आणि त्या बोटी तिथे उभा असतात आणि मग जे इक्विपमेंट आहेत ऑइल खोदण्यासाठी, जमीन खोदण्यासाठी,
ते इक्विपमेंट काय करतात, जमीन खोदून ऑइल काढतात. सो ऑफशोअर ऑइल रिंग, फॉर दॅट ऑल्सो ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी इज रिक्वायर्ड. पोर्ट, बंदर सांगितलं तसं. देन टनेल, बोगदा खोदायचा असेल तरी सुद्धा खूप मोठं अशा मशिनरीज लागतात की जे बोगद्याला ड्रिल करत पुढे जातील. म्हणजे जिथून आपल्याला बोगदा स्टार्ट करायचा आहे त्या ठिकाणी एकदा आपण मशीन चालू केलं, आपण घरामध्ये सुद्धा बघितलं, भिंतीला ड्रिल मारताना सर्वांनी पाहिलं असेल, ड्रिलिंग मशीन असते. काय करते हो ड्रिलिंग मशीन? भिंतीला जसं आपण बटन दाबले की गोल 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 फिरत ड्रिल करत करत आत जाते. सेम आपण एखाद्या टेकडीला अशा पद्धतीच्या मोठ्या मशीनवर ड्रिल करतो. आता बोगद्याचा डायमीटर तुम्ही सर्वांनी पाहिला असेल, कुठून कोण कोण जे बोगद्यातून गेले असतील टनेल मधून त्यांना तो पाहायला मिळाला असेल. तर तिथं ती मशीन लावून ते ब्लेडनी कटिंग करत 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 आतमध्ये बोगदा कन्स्ट्रक्ट केला जातो. सो फॉर दॅट ऑल्सो ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी or advanced techniques are required. So this comes under the category of advanced construction. All the structures comes under the advanced construction. Why? Because while constructing these structures, advanced techniques are required. खूप टेक्निक्स रिक्वायर्ड असतात हे स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करण्यासाठी. सो दॅट दिस कम्स अंडर द ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन. आलं लक्षात सर्वांच्या? येते का लक्षात? येस सर. Okay, so this is the advanced construction. So if you see here images, so these high-rise buildings are there. So these high-rise buildings are constructed by this particular equipment. काय दिसतंय तो? हे लावलेले उंचीचे इक्विपमेंट काय इन्स्ट्रुमेंट हे? कोणतं इक्विपमेंट आहे? कोण सांगेल? काय म्हणतात ह्याला? माहित आहे कोणाला? याला टॉवर क्रेन म्हणतात. काय म्हणतात? टॉवर क्रेन्स. ह्या टॉवर म्हणजे टॉवर कशाला म्हणतो आपण? ज्याची उंची जास्त असते त्याला टॉवर म्हणतो. आणि क्रेन तर हे काय करतात? जमिनीवरचे सगळे मटेरियल लिफ्ट करून ज्या त्या फ्लोअरला पोहोचवायचं आपल्याला मदत होते ह्या क्रेनने. कारण का ह्या क्रेन ह्या ज्या क्रेन आहेत त्या 360 मध्ये रोटेट होतात. प्लस उचललेलं मटेरियल फॉरवर्ड आणि बॅकवर्ड डायरेक्शननं, आता ही क्रेनचा बूम आहे, हा हॉरिझॉन्टल आहे तो बूम आहे, तर ह्या हॉरिझॉन्टल बूम वरती हे जे मटेरियल उचललेलं दिसतं इथे ते मटेरियल फॉरवर्ड पाठीमागच्या बाजूला पण ट्रॉली इथली मूव्ह होते आणि पुढच्या बाजूला पण ट्रॉली मूव्ह होते. मग हे असं मूव्ह झाल्यामुळं आपल्याला ज्या लोकेशनला हे मटेरियल ठेवायचं त्या लोकेशनला त्या फ्लोअरला ते आपल्याला ठेवता येतं. सो दिस इज द टॉवर क्रेन फॉर we are generally using for building construction. Then if you see the second image, here dam construction is going on. म्हणजे फाउंडेशन मध्ये खूप एक्सकॅव्हेशन केलेलं आहे आणि मास कॉन्क्रिटिंग चालू आहे. इथं प्लांट आहे, क्रेन्स आहेत मटेरियल उचलायला. सो लाईक दिस वी कॅन कन्स्ट्रक्ट दी structures by using the advanced technologies or advanced technique. Okay, so the next discipline of the civil engineering is a remote sensing and GIS. So remote sensing and GIS. So this is very, just a minute. So this is very advanced area for the civil engineering. Civil engineering मध्ये सगळ्यात advanced area सध्या आहे आणि जनरल लोकल किंवा कॉमन सिव्हिल इंजिनियर सध्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीत. या एरियामध्ये वर्क सध्या गव्हर्नमेंट मिलिटरी या एरियामध्ये वर्क करते. आता ऍक्च्युली या एरियामध्ये काय केलं जातं तर दिस इज दी एरिया फॉर सर्वेइंग पर्पज. सर्वे करण्यासाठी हा एरिया वापरला जातो, रिमोट सेन्सिंग अँड GIS. सो रिमोट ॲज वी हॅव डिस्कस, रिमोट म्हणजे असा एरिया की जिथं कोण जाऊ शकत नाही. सेन्सिंग, त्या एरियाला सेन्स करणे. ज्या एरियामध्ये कोण जाऊ शकत नाही त्या एरियाचं सेन्सिंग करणे. मग ते कशाने करू शकतो तर रिमोट सेन्सिंग मध्ये आपण काय करतो तर
असा एखादा एरिया असेल की जिथं आपण जाऊ शकत नाही, त्या एरियाचे आपण फोटोग्राफ्स घेतो. मग ते फोटोग्राफ्स दोन पद्धतीने घेता येतात. एक तर आपण पृथ्वीच्या स्पेसमध्ये आपण सॅटेलाइट सोडलेले आहेत. खूप भरपूर असे सॅटेलाइट सोडलेले आहेत. प्रत्येकाचं काम डिफरंट आहे. मग असे काही सॅटेलाइट आपण सोडलेले आहेत की जो आता आपण गुगल मॅप पाहतो. गुगल मॅप, तो गुगल मॅप काय आहे, तर आपण सोडलेल्या सॅटेलाइटनं घेतलेल्या इमेजेस आहेत किंवा आपल्या पृथ्वीवरती त्याचा वॉच आहे सॅटेलाइटचा. आणि आपल्या पृथ्वीचं प्रत्येक काही तासांनी फोटोग्राफ्स घेतले जातात आणि ते आपल्याला पाहायला मिळतात ॲज अ गुगल मॅप म्हणून. रिमोट सेन्सिंग म्हणजे सॅटेलाइटनं आपल्या अर्थला सेन्स केलं म्हणजेच फोटोग्राफ घेतले. हिअर रिटर्न दिस इज दी वन ऑफ दी न्यू फील्ड. ही एक रिमोट सेन्सिंग आणि GIS एक न्यू फील्ड आहे. द इम्प्रुव्हमेंट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी. बघा, इम्प्रुव्हमेंट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी इट मीन्स व्हॉट? आपण स्पेसमध्ये सॅटेलाइट सोडलेले आहेत. कशासाठी? आपल्याला काहीतरी नॉलेज, इन्फॉर्मेशन मिळण्यासाठी. मग ती कोणती इन्फॉर्मेशन आहे? तर आपण म्हटलं तसं इमेजेस. आता कुणी पण तुमच्या मोबाईलमध्ये गुगल मॅप आहे. गुगल मॅपवर कुणीही सर्च केलं, पंढरपूर लोकेशन असेल, मुंबई लोकेशन असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणचा काय मिळतोय? पूर्णपणे एरियाचा मॅप मिळतोय. रोड्स मिळतात, रूट मिळतात. म्हणजे आपणच एक चांगली डेव्हलप केलेली ती टेक्नॉलॉजी आहे. आणि हे सगळं सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डच्या ऍक्च्युली ह्याच्यात बऱ्याच या फील्डमध्ये खूप साऱ्या इंजिनिअरचा रोल आहे. मे बी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असतील, ऍप्लिकेशन सगळे सिव्हिलमध्ये असतील, पण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरचा सुद्धा रोल आहे सॅटेलाइट तयार करून ते सोडण्यापाठीमागे. सो स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये आपण याचा स्पेसमध्ये आपण सॅटेलाइट सोडून स्पेस टेक्नॉलॉजी थ्रू आपण या फील्डचा वापर करून सर्वे करतो. देन अवेलेबिलिटी ऑफ GPS. नेक्स्ट पॉइंट हिअर, अवेलेबिलिटी ऑफ GPS. आता बघा, रिमोट सेन्सिंग मध्ये काय सांगितलं मी? सॅटेलाइटचे फोटोग्राफ्स किंवा आपण एअरक्राफ्ट मधून, विमानातून एखाद्या जमिनीच्या खालचे फोटोग्राफ घेऊ शकतो. मग हे सॅटेलाइटचे किंवा एअरक्राफ्ट मधून घेतलेल्या फोटोग्राफचं काय करतो आपण? तर त्याचं फोटोग्राफ्स घेऊन काय करायचंय? आपल्याला अनालिसिस करायचंय. त्या एरियामध्ये काय आहे, जमिनीचा उतार कसा आहे, जमीन किती उंचीवर आहे समुद्र सपाटीपासून, अशा पद्धतीचा आपण स्टडी, किंवा ग्राउंडचा स्लोप कसा आहे, त्या ठिकाणी किती झाडे आहेत, किती दाट जंगल आहे, किंवा जर ॲग्रिकल्चरल एरिया असेल तर त्या एरियामध्ये कोणत्या टाईपची क्रॉप्स घेतलेले आहेत, असा सगळा स्टडी आपण ह्याच्यावरून करू शकतो फोटोग्राफ्सवर. मग विचार करा, त्या ठिकाणी डायरेक्ट न जाता फोटोग्राफ्स वरून आपण स्टडी करू शकतो, म्हणजे एक प्रकारचा सर्वे करू शकतो आपण. सो दिस इज द ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. बट हे फोटोग्राफ सॅटेलाइट कडनं तुम्हाला आणि मला मिळणार नाहीत, बरोबर आहे? सॅटेलाइट मधून कॅप्चर केलेले फोटोग्राफ हार्ड कॉपीमध्ये तुम्हाला आणि मला मिळणार नाहीत. ते गव्हर्नमेंटच्या अंडर येत आहे. त्यामुळं काही पुढच्या वर्षांनी ही टेक्नॉलॉजी कॉमन होऊन जाईल आपल्या सर्वांसाठी. घरात बसून सुद्धा, किंवा एखाद्याच्या जमिनीमध्ये काहीतरी तुम्ही 15-20 एकर क्षेत्र, तुमचं काही क्षेत्र गहू लावला असेल, काही क्षेत्र ऊस असेल, काही क्षेत्र, हे सगळ्याचं अनालिसिस मुंबईमध्ये एखाद्या ठिकाणी बसून एखादा माणूस पाहू शकतो थ्रू सॅटेलाइटच्या किंवा या रिमोट सेन्सिंग टेक्निकच्या अंडर. मग ते लावण्यापासून ते काढण्यापर्यंतची प्रोसेस, हार्वेस्टिंग म्हणतो, त्या सगळी प्रोसेस तो तिथून न इथं येता त्या ठिकाणी पाहू शकतो ड्यू टू दिस टेक्निक. आता ते पाहणं झालं, फोटोग्राफ झाला. GIS मीन्स व्हॉट? या इमेजेस आपण GIS सॉफ्टवेअर मध्ये इन्सर्ट करतो. GIS हे सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअर मध्ये इथल्या घेतलेल्या जर इमेज आपण इन्सर्ट केल्या
तर आपण पर्टिक्युलर एखाद्या एरियाचा या एरिया किती आहे, हा एरिया किती आहे, हा एरिया किती आहे असं मेजरमेंट घेऊ शकतो GIS सॉफ्टवेअरमध्ये. म्हणजे तीच इमेज इथं इन्सर्ट करायची या सॉफ्टवेअरमध्ये. आणि इथं GPS एक वर्ड आहे, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. तर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम मध्ये काय करतो, ही इमेज इथं इन्सर्ट केल्यानंतर जीपीएसनं आपण या कॉर्नरचा कोऑर्डिनेट घेतला, तो कोऑर्डिनेट जर आपण या इमेजला दिला तर आपण या विथ रिस्पेक्ट टू याच्यापासून हा किती डिस्टन्स वरती आहे, हा किती डिस्टन्स वरती आहे, हा किती डिस्टन्स वरती आहे, त्याच्यावरून आपण टोटल एरिया किती आहे, धिस स्टडी वी कॅन डू. येते का लक्षात? रिमोट सेन्सिंग, GIS आणि GPS एकमेकावरती डिपेंड तीन आहेत. रिमोट सेन्सिंग मध्ये काय केलं जातं, इमेज घेतली जाते, ती GIS सॉफ्टवेअर मध्ये इन्सर्ट केली जाते सॉफ्ट कॉपी मध्ये, आणि GIS मध्ये इन्सर्ट केल्यानंतर जर त्याला GPS कोऑर्डिनेट दिला एका कॉर्नरला, म्हणजेच GPS कोऑर्डिनेट म्हणजेच दिस इज द अर्थ, जस्ट मिनिट, सो दिस इज द अर्थ, आणि या अर्थला नॉर्थ आणि ईस्ट पोल मध्ये डिवाइड केले गेलेलं आहे. सो दीज आर दी टू इक्वेटर, मला नॉर्थ पोल म्हणतात, साऊथ पोल म्हणतात. जर आपण या ठिकाणी असू तर या ठिकाणी आपण इक्वेटर या सेंटर पासून किती डिग्रीवरती किती मिनिट नॉर्थ आणि ईस्ट, म्हणजे समजा नॉर्थ पासून 0 डिग्री 23 सेकंड मिनिट आणि ईस्ट पासून समजा 79 डिग्री, लाईक दिस वी कॅन मेजर इन दी अँग्युलर डायरेक्शन. अँग्युलर डायरेक्शन मध्ये आपण मोजू शकतो, म्हणजेच तो तिथला आपला कोऑर्डिनेट झाला. पृथ्वीवरती आपण कुठे आहोत उभे, तो कोऑर्डिनेट झाला. सो नाउ फ्रॉम दिस कोऑर्डिनेट वी कॅन फाइंड दी अदर कोऑर्डिनेट्स. एका कोऑर्डिनेट पासून दुसरे कोऑर्डिनेट फाइंड करू शकतो. कशामध्ये? तर ह्या GIS सॉफ्टवेअरमध्ये. इथले दोघातले कोऑर्डिनेट्स माहित झाले म्हणजे आपल्याला डिस्टन्स मिळतं, ह्याचा एरिया काढू शकतो आपण. कुठे? इमेज वरून डायरेक्ट आपण कॉम्प्युटरवरती बसून ग्राउंड वरती जाऊन मोजायचं नाही टेप घेऊन. सो वी आर कॉलिंग ॲज दिस इज अ ॲडव्हान्स्ड एरिया फॉर दी सर्वे. येते का लक्षात? बरेच लोक, खूप कमी लोक या फील्डमध्ये काम करतात. सो दिस इज दी remote sensing and GIS. Then again, what include in the remote sensing and GIS? See, good mapping techniques. Good mapping techniques helps to get required information. मग ह्या इमेजेस दिसतात तुम्हाला, आता बघा ही लेफ्ट साइडची इमेज काय दिसते, एक कोणत्या तरी हे का हिल रिजन मधला तो फोटो आहे. भरपूर जमिनीवरती झाडं दिसतात तिकडे, काही बाजूला इथं काही दिसत नाहीये, फक्त लाल कलरची अशी मला वाटतं ती सॉइल असणार आहे. तर इकडे थर्ड लास्ट इमेज जर पाहिली तर काय दिसतं इथं तुम्हाला, काही ठिकाणी ऍग्रिकल्चरल एरिया दिसतोय ग्रीन, काही ठिकाणी बिल्डिंग्स दिसत आहेत. अशा पद्धतीनं आपण इमेज घेतलेल्या आहेत. ह्या इमेजवरून आपण इन्फॉर्मेशन मिळते. म्हणजेच काय इन्फॉर्मेशन मिळते, किती ठिकाणी एखाद्या एरियामध्ये जंगल किती एरियामध्ये आहे, किंवा हिल किती एरियामध्ये आहे, ग्राउंडचा स्लोप कसा आहे. सो दिस टाइप ऑफ इन्फॉर्मेशन, किंवा एखादं शहर असेल तर शहर ते किती एरियामध्ये आहे, किंवा एखादं खेडेगाव असेल तर त्याचा खेडेगावाचा एरिया किती आहे, हे सगळं आपण ह्या इमेजवरून एका सॉफ्टवेअर GIS सॉफ्टवेअर मध्ये इमेज इन्सर्ट करून स्टडी करू शकतो. सो दिस इन्फॉर्मेशन वी गॉट ॲक्युरेटली अँड क्विकली टू इफेक्टिव्हली मॅनेज अँड मॉनिटर द अवेलेबल रिसोर्सेस फॉर ऑप्टिमल यूज. म्हणजे आपल्याला जर त्या ठिकाणी काय काम करायचं असेल तर मॉनिटरिंगसाठी आपण या पद्धतीचा इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतो by using this GIS and remote sensing technique. Then
GIS इज अन हायटेक इक्विव्हॅलंट मॅप. GIS हा काय आहे? इक्विव्हॅलंट, हायटेक इक्विव्हॅलंट मॅप. म्हणजे ही जी इमेज दिसते ही कॉम्प्युटरवर GIS सॉफ्टवेअर मधली इमेज आहे. इट रिप्रेझेंट अ मीन्स टू लोकेट अवर सेल्फ इन रिलेशन टू वर्ल्ड अराउंड अस. तर GIS मुळे आपण काय बघा, इट रिप्रेझेंट मीन्स टू लोकेट अवर सेल्फ, आपल्याला लोकेट इन रिलेशन टू वर्ल्ड अराउंड अस. आपण वर्ल्ड वरती आहे म्हणजे अर्थ वरती आहे, म्हणजे एक वर्ल्ड मध्ये आपण आहे, तर तिथं आपलं लोकेशन कुठं आहे हे आपल्याला या GIS थ्रू समजू शकतं किंवा GPS टेक्निक थ्रू. इट डील्स विथ द मेजरमेंट, मॅपिंग, मॉनिटरिंग अँड मॉडेलिंग. बघा काय करू शकतो आपण, इट डील्स विथ मेजरमेंट म्हणजेच कुठल्याही 2 पॉइंट मधलं मेजरमेंट आपण काढू शकतो या मॅपवरचं. मॅपिंग, मॅपिंग म्हणजेच काय, काय आहे ह्या एरियामध्ये ते मॅप करू शकतो. किती एरियामध्ये जंगल आहे, किती एरियामध्ये ओपन लँड आहे, किती एरियामध्ये एरियाचा स्लोप कसा आहे, दॅट वी कॅन मॅप. देन मॉनिटर, मॉनिटर करू शकतो म्हणजे व्हिज्युअली आपण बघू शकतो व्हॉट इन दिस एरिया, त्या एरियामध्ये काय काय आहे ह्या इमेज मध्ये, दॅट वी कॅन मॉनिटर. देन मॉडेलिंग, मॉडेलिंग इट मीन्स त्याच्यावरती अजून डिटेल असा स्टडी करू शकतो आपण. या इमेजवरून डिटेल स्टडी करून आपण एखादं, जर आपल्याला एक्स्ट्रा त्या एरियामध्ये काय करायचं असेल तर त्याचं मॉडेलिंग करू शकतो. सो GIS इन्क्लुड्स मेजरमेंट करू शकतो, मॅप काढू शकतो ह्या एरियाचा मेजरमेंट घेऊन, मॉनिटर करू शकतो म्हणजे पाहू शकतो काय काय त्या एरियामध्ये, आणि त्याचं वेगळं एखादं मॉडेल आपण वेगळ्या सॉफ्टवेअरमध्ये तयार करू शकतो. सो दिस comes under the geographical information system. So this is the very advanced technique we can use for the surveying purpose. सर्वे करण्यासाठी रिमोट सेन्सिंग, GIS आणि GPS हे टेक्निक आपण यूज करू शकतो. कशासाठी? सर्वेसाठी. आणि खूप इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करू शकतो ह्यातून. बट वी हॅव टू बिकम एक्सपर्ट इन दी फील्ड. या फील्डमध्ये आपल्याला एक्सपर्ट व्हायला लागेल. ते सॉफ्टवेअर कसं चालवायचं, कसा स्टडीज करायचा सॉफ्टवेअरचा, दॅट वी हॅव टू लर्न. इमेजेस कुठून मिळतील, त्याच्यामुळं जास्तीत जास्त सध्या गव्हर्नमेंट मिलिटरीमध्ये या टेक्निकचा वापर जास्त केला जातो काही इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी. आणि मे बी in next 10-20 years we will use common will be there. याचा कॉमन यूज पुढच्या काही वर्षामध्ये होऊ शकेल. आलं लक्षात रिमोट सेन्सिंग, GIS आणि GPS? Yes sir. Okay. So here end of the ऑल डिसिप्लिन्स, सगळ्या डिसिप्लिन ज्या आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग मधल्या आपण एंड झाल्या. तर त्या कोणकोणत्या होत्या डिसिप्लिन्स? building planning and construction, structural engineering, then geotechnical engineering, then water resource engineering, transportation engineering, remote environmental sensing and engineering, GIS, town structural planning, engineering, architecture, surveying, surveying, transportation engineering, advanced construction, and remote transportation and GIS. So these are the sub branches of civil engineering. आणि प्रत्येक ब्रांच मध्ये आपण थोडक्यात काय केलं जातं याचा आपण, हा एकच पॉइंट आहे सिलेबस मधला, पहिला चॅप्टर पण नव्हे, पण थोडस डिटेल घेतलं माहित असावं आपल्याला काय काय असतं प्रत्येक फील्ड मध्ये. ओके, सो नाउ आवर टाइम इज क्लोजिंग नाउ, सो वेट आय विल टेक अटेंडन्स.
डोंट वरी, दिस इज टोटली थेरॉटिकल. फक्त तुम्हाला मोजके थोडे थोडे पॉइंट फक्त लक्षात राहिले तर काही अवघड नाहीये. एक्झामला जरी 4 मार्काची नोट ह्याच्यावर पडली तर लिहायला. बरोबर आहे ना? काय वाटतंय का तुम्हाला असं काय सिंपल म्हणजे ऍक्च्युली फील्ड तुमच्या लक्षात आली की त्याच्यावरून तुम्ही सिम्पली 2-4 सेंटेन्स लिहू शकता. कारण का आपण खूप ब्रीफ आणि डिटेल मध्ये याचा स्टडी केला आपण. Okay, so next lecture we will see this point, role of civil engineer. Okay, so we will stop here. सर नेक्स्ट वीक मध्ये MCQ ची टेस्ट आहे ना, आहे की आपलं तर सगळं झाल्यानंतर मी हा कळवेल पण तुम्हाला. सब्जेक्ट असणार ना? हा ओके सर. हा मी कळवेल तुम्हाला नेक्स्ट आपण